1 जुलै 2017 GST लागू झाला तो हाच दिवस. GST लागू होऊन 7 वर्ष झाली असली तरी व्यावसायिकांना GSTबद्दल अनेक शंका असतात. याच सगळ्या शंकांचं निरसन करत आपल्या कंपनीचा, व्यवसायाचा GST कसा सांभाळायचा, व्यवसाय आणि GST यांचं एकमेकांशी काय नातं आहे, याविषयी या भागात आपण बोलणार आहोत. हॅलो मित्रांनो, मी अर्पिता. गेली 15हून अधिक वर्ष बिझनेस फायनान्स आणि फायनान्शियल लिटरसी या विषयात काम करते आहे. GST विषयी व्यावसायिकांना पडणाऱ्या प्रश्नांबद्दल या भागात आपण माहिती घेणार आहोत. माझ्यासोबत आहे निरंजन मेढेकर, फाउंडर साऊंड्स ग्रेट LLP. येस अर्पिता, हा विषय माझ्यासाठी पण खूप महत्त्वाचा आहे, कारण मी पण व्यावसायिकच आहे, फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्योर आहे. तर त्याच्यामुळे GST कंपनी नुकतीच रजिस्टर पण झालेली आहे. सो अनेक शंका आहेत मनात. सो हा मला असं वाटतं की टॉपिक अनेक आपल्या लिस्नर्सला अपील होईल. सो मला पहिला प्रश्न विचारायचा आहे, अगदी बेसिकपासूनच सुरुवात करूया आपण, कारण जेव्हा नवीन बिझनेस करत असतो तेव्हा GSTबद्दल लिटरली माहिती नसते तितकी. त्यामुळे मला सांगे GST म्हणजे नेमकं काय आहे आणि हा असा देशभर एकच टॅक्स लागू करण्याचं काय कारण आहे? GST म्हणजे गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स. म्हणजे भारतामध्ये 2 पद्धतीचे कर लागू होतात. एक असतो प्रत्यक्ष कर आणि एक असतो अप्रत्यक्ष कर. प्रत्यक्ष कर म्हणजेच इन्कम टॅक्स. तो आपल्या सगळ्यांना माहिती आहे, कारण तो आपण आपल्या खिशातून भरत असतो आणि तो आपल्याला समजतही असतो. तो व्हॅल्यू पण त्याची काढता येत असते, त्याचं कम्प्युटेशन आपण करतो. मात्र अप्रत्यक्ष कर म्हणजे अप्रत्यक्षपणे आपण प्रत्येक भारतीय नागरिक सरकारला तो देत असतो. तो डायरेक्टली सरकारच्या खिशामध्ये आपण जमा करत नाही, तर ज्या दुकानदाराकडून, पुरवठादाराकडून, उत्पादकांकडून, सेवा पुरवठा करणाऱ्यांकडून आपण पुरवठा म्हणून जे जे घेतो, ज्या वस्तू किंवा ज्या सेवा आपण घेतो, त्याच्यावर अप्रत्यक्ष कराचा भाग आपण त्या पुरवठादाराला देत असतो. म्हणजेच तो पुरवठादार आपल्या वतीने तो कर सरकारी तिजोरीत जमा करत असतो. थोडक्यात GST हा वस्तू आणि सेवा या दोघांचा मिळून अप्रत्यक्ष कर आहे, जो प्रत्येक भारतीय नागरिक सरकारकडे जमा करत असतो. आता निरंजन, तू म्हणालास की GSTचं खरंच गरज होती का? तर आधी आपण GST पूर्वीची जी सिच्युएशन होती ती समजून घेऊ. 1 जुलै 2017 पूर्वी वेगवेगळ्या पद्धतीचे टॅक्स होते. मॅन्युफॅक्चरर म्हणजे उत्पादन करणाऱ्या व्यक्तीवर सेंट्रल एक्साईज ड्युटी होती. विक्री करणाऱ्यावर सेल्स टॅक्स होते, म्हणजे ते वेगवेगळ्या राज्यांचे होते. सेवा पुरवठा करणाऱ्या व्यक्तीवर सर्व्हिस टॅक्स लागू होत होता. भारताबाहेरून जर काही गोष्टी घेतल्या गेल्या, म्हणजे जर इम्पोर्ट केलं गेलं, तर कस्टम ड्युटी होती आणि कस्टम ड्युटी अजूनही आहे. पण बाकी आधी नमूद केलेले सगळे टॅक्स म्हणजे एक्साईज, सेल्स टॅक्स आणि सर्व्हिस टॅक्स यांना मर्ज करण्याची गरज होती, कारण टॅक्सवर टॅक्स लागत होता. या सगळ्यांच्या वेगवेगळ्या संज्ञा होत्या. म्हणजे सेंट्रल एक्साईज मॅन्युफॅक्चर करणाऱ्यांसाठी ट्रेडर वेगळी संज्ञा होती, ज्यांना सेल्स टॅक्स लागत होता, आणि सर्व्हिस प्रोव्हायडरना सर्व्हिस टॅक्स. वेगवेगळ्या संज्ञेखाली वेगवेगळ्या गोष्टी आणि बिझनेसचे संज्ञा तयार झाल्यामुळे हे कन्फ्युजन वाढत होतं. म्हणून GST इंट्रोड्यूस केला आणि त्याच्यामध्ये एकच संज्ञा आली, ज्याला म्हणतात पुरवठा. पुरवठा करणारे प्रत्येक व्यक्ती ही गुड्स आणि सर्व्हिसेस टॅक्स म्हणजे GSTच्या ॲम्बिटमध्ये, GSTच्या कर जाळ्यात येत असेल तर त्याला GST ॲप्लिकेबल होतो. आता GSTचा रेट कसा ठरवायचा हा पुढचा प्रश्न होता. यासाठी रेव्हेन्यू न्यूट्रल रेट म्हणजे RNR दर ठरवण्यात आला. RNR म्हणजे काय, तर सर्वसाधारण कराचा दर, त्याला बेस रेट धरतात. हा बेस रेट धरून त्याच्या पुढे आणि त्याच्या मागे असे दर ठरवण्यात आले. आता GST मेकॅनिझम नक्की कसं वर्क करतं आणि ते टॅक्स ऑन टॅक्स कसं होणार नाही याची काळजी कशी घेतली, तर GST हा फक्त मूल्यवर्धित गोष्टींवरच लागतो, म्हणजे व्हॅल्यू ॲडिशनवरच लागतो. आता ह्याचं एखादं उदाहरण घेऊ. समजा मी मॅन्युफॅक्चरर आहे आणि मी रॉ मटेरियल घेतलं ज्याची किंमत 100 रुपये, ज्याच्यावर मी GST भरला. आता ती 100 रुपयाची गोष्ट मी मॅन्युफॅक्चर प्रोसेसमध्ये फिनिश गुड्स करून विकली आणि 150 रुपयाला विकली. आता GST हा मला मूल्यवर्धित जी त्याची गोष्ट आहे, जी त्याची व्हॅल्यू आहे त्याच्यावरच लागणार आहे. म्हणजे
50 रुपयांवर, म्हणजे 150 सेलिंग प्राईस मायनस रॉ मटेरियलची प्राईस 100. म्हणून मला फक्त मूल्यवर्धनावर म्हणजे 50 रुपयावरच GST भरायला लागेल, असं त्याचं मेकॅनिझम डेव्हलप करण्यात आलं. आणि एक गोष्ट GSTची लक्षात घ्यायला पाहिजे, ती म्हणजे प्रत्येक भारतीय जी सेवा जी वस्तू घेतो ती जर GSTच्या करजाळ्यात येत असेल तर तो GST अप्रत्यक्षपणे भरत असतो. 1 जुलै 2017 साली GST इम्प्लिमेंट केलं गेलं संपूर्ण भारतभर, आणि एकंदर 13पेक्षा जास्त लॉ होते टॅक्सेशन संदर्भातले, इनडायरेक्ट टॅक्सेसमधले, ते एकत्रित करून सिंगल नेशन सिंगल टॅक्स, वन नेशन वन टॅक्स कन्सेप्ट इम्प्लिमेंट केली गेली. वा, म्हणजे मला जाणवते तू सांगतेस त्याच्यावरनं, म्हणजे 10 वर्षांपूर्वी जर कोणी बिझनेसमन जो असेल त्याला समजा इंटरस्टेट जर बिझनेस करत असेल तर आपल्या राज्यातल्या टॅक्सेशनचा विचार करायचा, आणि ज्या राज्यात आपण व्यवसाय करणार आहोत, एक्सपोर्ट करणार आहोत किंवा इम्पोर्ट करणार आहोत, त्या राज्याच्या टॅक्सेशनचाही विचार करायचा. सो हे खरंच खूप कॉम्प्लिकेटेड होतं, आणि GSTनी त्या मानाने हे सगळंच खूप सुकर केल्याचं दिसतंय. नक्कीच, म्हणजे टॅक्सेशन त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने लॉमध्ये तरी मांडलंय. आता तुझे प्रश्न मला समजल्यावर लक्षात येईल की नक्की अडचणी काय येतात व्यावसायिकांना. राईट. म्हणजे आता एक कन्फ्युजन असं होतं की IGST, CGST, तर हे नेमके काय त्याचे उपप्रकार आहेत GSTचे, तर तू काय सांगशील याच्याबद्दल? GST जो आहे तो कायदा, वेगवेगळ्या कायद्यांचा मिळून एक इनडायरेक्ट टॅक्सेसमधला मुख्य भाग आहे. म्हणजे इनडायरेक्ट टॅक्सेसमध्ये जे बरेच कायदे होते, जसं एक्साईज होतं, वॅट होतं, CST होतं, एंट्री टॅक्स किंवा जकात, ऑक्ट्रॉय, हे सगळे त्यांनी मर्ज केले आणि त्याचा एक कायदा केला जो गुड्स आणि सर्व्हिसेस या दोन्ही सेक्टरला कव्हर करेल. आता GSTचा मुख्य उद्देश काय हे आधी मी सांगते, मग आपण त्या IGST, CGSTकडे वळू. तर मुख्य उद्देश GST 4 भागांवर अवलंबून आहे. एक तर ती कॉम्प्रेहेन्सिव्ह सिस्टीम आहे, जे मी आत्ता सांगितलं की खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या इनडायरेक्ट टॅक्सेसना एकत्र केलं आहे. दुसरं ते मल्टी स्टेट आहे, म्हणजे तू आत्ता म्हणालास तसं की मी महाराष्ट्राबाहेर काही गोष्टी विकत घेते किंवा विकते, तेव्हा मला त्या स्टेटचे टॅक्सेससुद्धा, त्यांचासुद्धा विचार करायला लागणार आहे, किंवा त्याचा मला काही उपयोग आहे का नाही ह्याचासुद्धा विचार करायला लागतो, जेव्हा GST नव्हतं, म्हणजे 2017च्या आधीपर्यंतचं मी सांगते. आता वन नेशन वन टॅक्स झाल्यामुळे मी महाराष्ट्रातनं गुजरातमध्ये विकेन किंवा महाराष्ट्रातनं केरळमध्ये विकेन, मला एकच टॅक्स बसणार आहे GST, आणि तो टॅक्समुळे मला बऱ्याच फेवरेबल गोष्टी होणार आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल 2017पर्यंत असं होतं की मी जर महाराष्ट्रात आहे, मला रॉ मटेरियल घ्यायचं आहे आणि ते जर मी महाराष्ट्रातनं घेतलं तर मला इनपुट, म्हणजे वॅट होता तेव्हा, महावॅट म्हणायचे त्याला किंवा महाराष्ट्र वॅट, तर तेव्हा त्या इनपुटचं मला असलेलं बेनिफिट, ह्याचं व्हॅल्युएशन आणि ह्याचं कॅल्क्युलेशन महत्त्वाचं असायचं. पण मी जर आउट ऑफ स्टेट घेणार असेल तर त्याला CST लागायचं आणि त्याचं इनपुटचं जे काही बेनिफिट्स आहेत ते मला बघायला लागायचे. आणि मग मी ठरवायचे की ओके नाही, मग मला असं वाटतंय की टॅक्सेशन आणि इतर अँगल धरता, प्रोव्हायडेड रॉ मटेरियल दोघंही सेम देत आहेत, तर मी महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रातच ट्रेड करेन. सो हे सगळं आहे ना, हे विचार आता मला वाटते व्यावसायिक करतच नाहीत किंवा करायलाच लागत नाही GST आल्यामुळे. त्यामुळे त्यांनी ना स्टेट जरी बॉर्डर असली तरी आता GSTमुळे ती बॉर्डर आता कमी होत चालली आहे. दुसरं हे वॅट सिस्टीम आहे, म्हणजे मी वॅट मेकॅनिझम म्हणते, व्हॅल्यू ॲडेड मेकॅनिझम. म्हणजे प्रत्येक स्टेजला जेवढी व्हॅल्यू ॲडिशन होईल तेवढ्या व्हॅल्यू ॲडिशनवरच टॅक्स पे करायचा आहे. सो हे वॅट मेकॅनिझम फॉलो केल्यामुळे जर मी एखादी गोष्ट तुझ्याकडनं विकत घेतली आणि त्याच्यात जर काही बदल केले किंवा त्याची कॉस्ट वाढवली, त्याची MRP बदलली, तर जे काही व्हॅल्यू मला मिळते त्याच्यावरच मी टॅक्स भरायचा आहे. आणि चौथं हे आहे की ते डेस्टिनेशन टॅक्स आहे, म्हणजे जो रिसिव्हर आहे, ज्याला आपण पाठवतोय त्याचं स्टेट, त्याची जागा महत्त्वाची आहे. तर हे ह्याचे पिलर्स आहेत. 1 जुलै 2017 साली वेगवेगळे ॲक्ट पास केले, त्यापैकी सेंट्रल लेवलला 4 ॲक्ट पास केले, त्यातले 2 असे आहेत की CGST आणि IGST ॲक्ट, आणि प्रत्येक स्टेटने आपापला ॲक्ट पास केला. तर हे ते ॲक्ट आहेत. आता जेव्हा तू एखादं बिल करतो तेव्हा त्याच्यामध्ये CGST, SGST किंवा IGST लावलं जातं. बरोबर. तर आता याचा अर्थ असा आहे की जर तू CGST आणि SGST लावतोय तर तुझा ट्रेड किंवा तुझा जो काही इनवॉइस करणारी पार्टी आहे त्याचा ॲड्रेससुद्धा सेम स्टेटचा आहे, म्हणजे महाराष्ट्र टू महाराष्ट्र असा आहे. बरोबर.
तर जो काही टॅक्स कलेक्ट होणार त्यापैकी 50% हिस्सा हा महाराष्ट्र म्हणजे CGST SGST पैकी स्टेट GST आहे आणि जो 50% हिस्सा आहे त्यातला तो हा सेंट्रल गव्हर्नमेंटचा हिस्सा आहे. म्हणून आपण टॅक्स लावताना जरी 18% फॉर एक्झाम्पल असेल तर 9% CGST असतो आणि 9% SGST असतो. असं मेकॅनिझम वापरून स्टेट आणि सेंट्रल यांच्यामध्ये टॅक्सची विभागणी होते. आणि IGST म्हणजे जेव्हा माझ्या स्टेटपेक्षा इतर स्टेटमध्ये मी व्यवसाय करत असते तेव्हा IGST होतो. ह्याच्या ॲक्टप्रमाणे त्याचं इंटरनल मेकॅनिझम आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचं की कुठल्या स्टेटला कसं डिस्ट्रीब्यूट करायचं आणि त्याचा त्रास व्यवसाय करणाऱ्याला होऊ नये म्हणून त्यांनी हे 3 सोपे प्रकार करून ठेवले. अर्पिता, तू GSTचं मेकॅनिझम खूप चांगल्या प्रकारे उलगडलंस. वन नेशन वन टॅक्स हा खरंच खूप बेनिफिशियल आहे सगळ्या व्यावसायिकांना असं दिसतंय. पण मग दुसरीकडे बऱ्याच बिलांवर TDS पण लावलेला असतो. सो म्हणजे GST पण असतो आणि TDS पण असतो. तर हे थोडंसं कधी कधी कन्फ्युजन होतं किंवा आपण बिल जनरेट करताना TDS कधी लावायचं आहे हे कळत नाही. तर याविषयी सांगशील? आणि अजून एक काय माहिती आहे का, ते सॅक कोड, HSN कोड हे पण कधी कधी व्हेंडर्स विचारतात किंवा क्लायंट्स पण विचारतात. तर हे पण काय असतात कोड्स, ह्याच्याबद्दलही सांगशील? GST जो आहे त्याचं एक स्वरूप आहे. म्हणजे आता जेव्हा इनव्हॉइस येतं फॉर एक्झाम्पल एखादं इनव्हॉइस आलं आहे प्रोफेशनल फीज 1,00,000 रुपये. आता त्याच्याखाली असं समजू की महाराष्ट्रात सर्व्हिस दिलेली आहे. आता 1,00,000वर CGST आणि SGST 18% म्हणजे 9,000 असं एकंदर बिल 1,18,000 आहे. तर तू म्हणालास तसं त्या इनव्हॉइसवर TDS पण दिसतोय. तो असं म्हणूया की ते TDS 10% आहे. तर तो TDS काहीतरी 10,000 कापलाय आणि 1,08,000. जे व्यक्ती हे इनव्हॉइस रिसीव्ह करतं त्याला बरेचदा लक्षातच येत नाही की नक्की टॅक्स कुठले लावलेत, यातलं पेमेंट नक्की मला काय करायचंय आणि ह्या सगळ्याचं एकंदर काय प्रकरण काय आहे हे, म्हणजे ह्याच्यापैकी ह्याचे हे काय आहे हे सगळं असं बरेचदा विचारतात. किंवा तू म्हणालास तसं की सॅक कोड HSN कोड काय आहे हे, म्हणजे कुठल्या जगात आणून ठेवलंय मला. तर ॲक्च्युली आपण ह्याचे 3 विभाग करू. पहिलं म्हणजे TDS बद्दल बोलू. TDS हा डायरेक्ट टॅक्सेशनचा भाग आहे. त्याच्यामुळे तो GST नाही किंवा इनडायरेक्ट टॅक्स नाही. तो त्या कंपनीवर लागू असलेल्या काही मेकॅनिझममुळे त्याला करायला लागलेली ती प्रोव्हिजन आहे. म्हणजे तो स्वतः आपल्या बिलात देऊन देतो ती माहिती, त्याची गरज नाही. त्यामुळे सध्या त्या गोष्टीला बाजूला ठेवू कारण ते GSTचा भाग नाही. आता मी म्हटलं तसं की CGST आणि SGST एवढ्याच करता कारण महाराष्ट्रात तो ट्रेड झालाय किंवा विदिन स्टेट तो ट्रेड झालाय. GST म्हणजे काय हा टप्पा ओलांडल्यानंतर महत्त्वाचा टप्पा येतो तो म्हणजे वस्तू कशाला म्हणायचं आणि सेवा कशाला म्हणायचं. वस्तू म्हणजे सकृतदर्शनी दिसणारी गोष्ट आहे आणि सेवा म्हणजे सकृतदर्शनी न दिसणारी गोष्ट. त्यामुळे सेवेचे परिणाम आपण अनुभवू शकतो आणि वस्तू आपण हाताळू शकतो. GSTमध्ये सेवा आणि वस्तू यांना एकत्र करण्यात आलं. तरीसुद्धा इंटरनल मेकॅनिझमसाठी त्याच्यामध्ये काही कोडिंग होणं आवश्यक होतं. ढोबळ फरक असा आहे की वस्तू आपण हाताळू शकतो, ती आपल्याला दिसते, पण सेवा आपण अनुभवू शकतो. हे सगळं झालं. त्याच्यामधला मोठा फरक असा होता की त्याचे RNR म्हणजे जे आधी मी बोलले तसे रेव्हेन्यू न्यूट्रल रेट ठरवण्यात आले. आता ते 5 प्रकारे आहेत. 0%, 5%, 12%, 18% आणि 28%. कोणता RNR कोणाला लागू होणार यासाठी एक दरपत्रक तयार करण्यात आलं जे वर्ल्ड वाईड कमॉडिटी इंडेक्समधून घेण्यात आलं, ज्याला HSN किंवा हार्मोनाइज सिस्टम ऑफ नॉमेनक्लेचर असं म्हटलं जातं. HSN हे प्रत्येक सेवेला वस्तूला दिलेलं विशिष्ट नाव आहे. एखाद्या वस्तूला वेगवेगळ्या राज्यात किंवा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं. त्यामुळे वेगवेगळे कन्फ्युजन होऊ शकतात. हे सगळं टाळण्यासाठी वस्तू आणि सेवा याचा तपशील याला महत्त्व न देता त्याला विशिष्ट संज्ञेमध्ये गुंफण्यात आलं. हा वर्ल्ड कमॉडिटी इंडेक्स HSN झिरपत आधी कस्टममध्ये आला, मग एक्साईजमध्ये आला, मग वॅटमध्ये आला आणि GSTमध्ये वेगळं टॅरिफ आहे. वस्तू कोणत्या कोडमध्ये आहे, त्या कोडसाठी कोणता रेट आहे हे एकदा पडताळून बघितल्यानंतर तो रेट इनव्हॉइसमध्ये लावणं म्हणजेच GSTचा HSN कोड अडॉप्ट करणं असं आहे. सेम सर्व्हिसेससाठी या सगळ्या प्रोसेसला वर्गीकरण किंवा क्लासिफिकेशन करणं असे म्हणतात. सोपं सांगायचं झालं
तर तुमची वस्तू किंवा सेवा यांचं तपशील व्यवस्थित ओळखून कोणत्या संज्ञेमध्ये आहे हे समजून घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजे तुम्ही समजा 12% रेटमध्ये येत असाल आणि तुम्ही तुमच्या गुड्सना किंवा सर्व्हिसेसना वर्गीकरण क्लासिफिकेशन करताना 5% केलं, तर असं होऊ शकतं की 7% डिफरन्शियल टॅक्स लवादामध्ये मागितला जाऊ शकतो, ज्यावर व्याज आणि दंडसुद्धा आकारला जाऊ शकतो. त्यामुळे आपल्या वस्तूचं किंवा सेवेचं योग्य वर्गीकरण होत आहे ना आणि त्यातला दर पक्का केल्याशिवाय पुढे जायचं नाही. कधी कधी असं होतं की मी 3-4 कोडमध्ये येतो. राईट. मला हाच प्रश्न होता की असं होतं की आपली जी सर्व्हिस आहे किंवा आपला जो बिझनेस आहे तो 3-4 सेक्टरशी रिलेटेड वाटतो आपल्याला. तर मग अशा वेळेला निवड कशी करायची? पहिलं म्हणजे बरेचदा असं होणार आहे की पहिले 4 डिजिट सेम असणार आहे त्याचे. ओके. मग पुढचे जे आहे त्या सगळ्यामधलं जे बेस्ट तुम्हाला आहे तो सॅक कोड तुमच्या त्या इनव्हॉइसला अवलंबून आहे. असं होऊ शकतं की मी आत्ता दिलेली सर्व्हिस या सॅक कोडची आहे, उद्या दिलेली दुसऱ्या ग्रुपमध्ये जाते, तेव्हा तुम्ही सॅक कोड बदला. ओके, तुम्ही बदलू शकता. म्हणजे तुम्ही जी सर्व्हिस प्रोव्हाइड करताय ती जर वेगवेगळी असेल तर तुम्ही सॅक कोड पण बदलू शकता किंवा बदलणं आवश्यक आहे त्याप्रमाणे. नक्कीच. म्हणजे सॅक कोड ह्याच्यासाठीच आहे की तुम्ही जी सर्व्हिस दिली आहे त्याचं ते नंबर आहे. सो तुम्ही जो सर्व्हिस देताय, जे काही गुड्स देताय त्याचा नंबर तुम्ही चेक करा आणि तो द्या. कारण तो बदलता येतो एक. दुसरा, तो जितका जास्त परफेक्ट तेवढं ते मेकॅनिझम जास्त पद्धतीने वर्क होणार. बरीच क्लॅरिटी आलेली आहे अर्पिता आता. फक्त आता मला सांग की GST तू सांगतेस की तो कसा फायदेशीर ठरतो आहे व्यावसायिकांना, पण तरी पण काही व्यावसायिक हे GST रजिस्टर असतात तर काही नसतात. तर हा डिफरन्स नेमका काय आणि कोणत्या व्यावसायिकांना GST रजिस्टर करणं बंधनकारक आहे? GST जो आहे तो कायदा हा एक भाग आहे त्याचा, म्हणजे तो महत्त्वाची गोष्ट आहेच. पण GSTनं ना एक प्रकारची शिस्त लावली बिझनेसेसना की तुम्ही तुमचा सेल्स वेळेवर बुक करा, तो लॉक करा. म्हणजे आज मी जाऊन जून महिन्यातला सेल बुक नाही करायचा आहे, ती शिस्त GSTने लावली. त्यामुळे त्याचे फायदे खूप आहेत. आता काय होतंय, म्हणजे ॲक्ट म्हणून तो खूप छान लिहिला गेला असेल किंवा तो लिहिला गेला आहे, पण त्याच्यामधल्या गॅप्स काय आहेत, तर ज्याच्यामुळे व्यावसायिकांना एवढे प्रश्न पडतात ते म्हणजे GSTला त्यांनी टर्नओव्हरची लिमिट इंट्रोड्यूस केली आहे की एवढा टर्नओव्हर असेल तर कंपल्सरी GST रजिस्ट्रेशन, नाही तर GST रजिस्ट्रेशन नाही केलं तरीसुद्धा चालणार आहे. तर कंपल्सरी रजिस्ट्रेशनचं टर्नओव्हर लिमिट काही स्टेट्स सोडता 20 लाखाचं आहे, तुमचे जर तुम्ही सर्व्हिसेसमध्ये असाल. ओके, एकच मिनिट. म्हणजे जर तुमच्या बिझनेस हा सर्व्हिस रिलेटेड असेल तर तुमचा ॲन्युअल टर्नओव्हर हा 20 लाखाच्या वर असेल तर तुम्ही GST रजिस्टर करणं आवश्यक आहे. तुमचा ॲन्युअल टर्नओव्हर 20 लाख झाला की तुम्ही GST रजिस्टर करणं कंपल्सरी आहे. ओके. आणि जर गुड्समध्ये असाल तर 40 लाखाची लिमिट आहे. बरं. आता मी आणि एक गोष्ट सांगेन, काही गोष्टी ह्या मिक्स असतात की गुड्स पण असतात आणि सर्व्हिस पण बरोबर. असतात. अशा वेळी 20 लाखाचं लिमिट त्यांना ॲप्लिकेबल होईल. हो, ओके. आणि मग त्याच्या खालचे जे व्यावसायिक आहेत की ज्यांचा नाही आहे एवढा टर्नओव्हर, मग त्यांना GST कंपल्सरी नाही आहे पण तरी पण तेही काढू शकतात जर त्यांना काढायचं म्हणलं तर? हो, व्हॉलंटरी GST रजिस्ट्रेशन हे सुद्धा करता येतं. तिथे मात्र टर्नओव्हरची लिमिट नाही. पण व्हॉलंटरी GST रजिस्ट्रेशन केलं आणि समजा माझी कंपनीने व्हॉलंटरी रजिस्ट्रेशन केलेलं आहे GSTचं, आणि आता माझे काही कस्टमर्स आहेत की ज्यांना GST बिल पाहिजे आणि काही कस्टमर्स आहेत की ज्यांना GST बिल नको आहे कारण त्यांचा स्वतःचा GST नाही आहे, त्यामुळे त्यांना इनपुट नाही मिळणार आहे. तर अशा वेळेला मला ही मुभा आहे का की मी व्हॉलंटरी काढलेलं आहे की मी ठराविक लोकांना GST बिल पाठवीन आणि ठराविक लोकांना नाही पाठवणार? मी आत्ताच म्हटलं तसं की GSTने शिस्त निर्माण केली आहे. आता आधी हे समजून घेऊ की GST हे तुमच्या पॅनशी अटॅच्ड आहे. तुम्ही कुठलाही नंबर बघा GSTचा, पहिले 2 न्यूमेरिकल डिजिट जे असतात तो तुमच्या स्टेटचं रिप्रेझेंटेशन असतं. म्हणजे आता महाराष्ट्रासाठी 27 आहे. त्यानंतर तुमचा पॅन असतो आणि नंतर 3 न्यूमरिकल आणि अल्फाबेटिकल नंबर असतात. सो तुमचा पॅन जो आहे तो GSTचा बेस आहे. आता या पॅनचं जर GSTच्या अंडर रजिस्ट्रेशन झालंय तर या पॅनच्यामुळे जे काही बिझनेसेस झाले ते GSTच्या ॲम्बिट खाली येणार. सो तुम्ही समजा 3 फर्म आहेत माझ्या, एक GSTच्या अंडर रजिस्टर्ड आहे आणि सगळ्या प्रोप्रायटरी आहेत, तर तिन्ही फर्म GSTच्या अंडर आलेल्या आहेत.
म्हणजे तुम्ही या पॅनवर जे जे बिझनेस करणार आहात तो बिझनेस ज्या RNR म्हणजे दर पत्रकाखाली येणारे ते टॅक्स तुम्हाला लागू होणार. तुम्ही 2 गोष्टी नाही करू शकत. सगळी बिलं ही GST बिलच असणार आहेत. समोरचा GST रजिस्टर्ड नाही आहे, त्याला GST बिल नको आहे असं करून चालणार नाही. तुम्हाला बिल इश्यू फक्त GST बिलच इश्यू करायला लागेल. ओके. सो म्हणजे मग एकदा तुम्ही GST रजिस्टर केलं किंवा करावं लागलं तुम्हाला त्या टर्नओव्हरच्या लिमिटमुळे, की त्याच्यानंतर सुटका नाही. म्हणजे GST बिल हे तुम्हाला कंपल्सरी इश्यू करायचं तुमच्या प्रत्येक व्हेंडरला आणि प्रत्येक क्लायंटला. बरोबर. मायनर एक्सेप्शन्स आहेत, त्याचा आता विचार नको करायला. पण आणि एक महत्त्वाचा मुद्दा जो आपण आता GST बद्दल बोलतोय, त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा की GST रेट आहेत. म्हणजे तुमच्याकडे 3 फर्म आहेत आणि तुम्ही एक फर्ममध्ये ॲग्रिकल्चर बेस्ड काहीतरी करताय, म्हणजे धान्य शेतातलं तुमच्या विकताय किंवा धान्य विकताय असं समजू. तर ते जर ॲग्रिकल्चर प्रोड्यूसमध्ये येत असेल आणि त्याचा रेट जर 0% असेल, तर ते जरी GSTमध्ये तुम्ही रजिस्टर असाल, GST इनव्हॉइस तुम्हाला इश्यू करायचं आहे, तरी त्याचा रेट 0 आहे. हो, अशाच काही सेक्टर्स आहेत मला वाटतं. मला वाटतं की पब्लिकेशन सेक्टर जे आहे, बुक पब्लिशिंग, ते पण GST मध्ये येत नाही का, असं काही आहे? ते GSTच्या अंडर कव्हर आहे, पण रेट 0%. अच्छा. किंवा मी आणि एखादं एक्झाम्पल देईन की मी समजा बिझनेस करते आणि माझे 2 क्लायंट हे आउट ऑफ इंडिया म्हणजे एक्सपोर्ट करते मी माझ्या गुड्स किंवा सर्व्हिसेसचा. अशा वेळी एक्सपोर्टला सुद्धा अशी प्रोव्हिजन आहे, त्याच्यामध्ये तुम्ही 0% रेटने सुद्धा बिल रेज करू शकता. त्याच्या LUT म्हणून एक त्याच्यामध्ये सब प्रोव्हिजन आहे. त्याच्या अंडर जर तुम्ही त्याच्या अंडर जर तुम्ही अप्लाय केलं तर तुम्हाला 0% रेट लागतो. म्हणजे तुम्ही जे गुड्स इथे समजा 5% विकताय किंवा 12% विकताय, 18% विकताय, ते तुम्ही सेम गुड्स सेम HSN कोड वापरून 0% एक्सपोर्ट करू शकता. पण इनव्हॉइस GSTच्या अंडर रजिस्टर्ड असाल तर GSTच्या अंडर करणं कंपल्सरी आहे. थोडक्यात GST रजिस्टर केल्यावर कंप्लायन्सेस पण वाढतात आणि तो जो रिटर्न फाईल करणं आहे GSTचा, हा मला वाटतं की अनेक व्यावसायिकांना थोडासा म्हणजे त्याचा एक टेन्शन असतं की GST रिटर्न फाईल करायचं आहे आणि तो दर महिन्याला करणं कंपल्सरी असतं. निरंजन, ह्याचं उत्तर द्यायच्या आधी मी असं म्हणेन की समजा मी माझ्यासाठी एखादं गोष्ट करते. फॉर एक्झाम्पल मला हेल्दी फूड खायचं आहे असं ठरवलं की मला वजन कमी करायचं आहे. तर मग जर मी हे माझं गोल आहे, तर मला त्यासाठी जे काही शिस्त पाळायला लागणार आहे ते माझा म्हणजे त्या गोलला अचीव करण्यासाठीचा अविभाज्य भाग आहे. तसंच मी जर बिझनेस करायचा ठरवला आहे, तर ज्या देशात, ज्या राज्यात मी बिझनेस करते त्यातले असलेले ॲप्लिकेबल ॲक्ट्स जर मला लागू होत असतील, मी त्याच्या अंडर रजिस्टर्ड आहे असं समजलं, तर मला ते सगळं पाळणं अतिशय आवश्यक आहे. म्हणजे त्याच्यामध्ये आपण असं नाही करू शकत की हां हे नको किंवा हे बर्डन आहे माझ्यावर, असं नाही. थोडक्यात थोडंसं पॉझिटिव्ह अप्रोचनी बघायला पाहिजे प्रत्येकच बिझनेसमधनी GSTकडे. नक्कीच. आणि GSTमुळे मी माझ्या एक्सपिरियन्सवरून सांगते की एक पद्धतीची शिस्त निर्माण होते. मी बरेचदा असं सुद्धा सांगते की GSTमध्ये तुम्ही रजिस्टर्ड नाही आहे, समजा तुमचं टर्नओव्हर किंवा आत्ता तुमची नुकतीच सुरुवात आहे, तरीसुद्धा तुम्ही GSTचे जे शिस्त आहे ती पाळायला पाहिजे. म्हणजे बॅकडेटेड इन्व्हॉइसिंग करायचं नाही, इन्व्हॉइस इश्यू करायचंच आणि जे काही ट्रान्झॅक्शन तुम्ही करताय बिझनेससाठी ते ऑन रेकॉर्ड आणायचंच. ही शिस्त जर पाळली ना तर बिझनेस ग्रोथ आणि ओव्हरऑल त्याचे स्ट्रॅटेजीज आणि ह्या सगळ्यासाठी लाँग टर्म बेनिफिट मिळत असतात आपल्याला. सो हे एक बऱ्याच जणांच्या भाषेत कटकट हा शब्द म्हणजे GSTचे कटकट असंच मला म्हणतात बरेच जण. तर मी त्यांना म्हणते की GSTचे फायदे असं बघूया आपण ह्यांच्याकडे, की मला जर शिस्त जनरली आवडत नाही ना, की सकाळी 4 वाजता 5 वाजता उठणं कोणाला आवडेल, पण त्याच्यामुळे होणारे फायदे आपल्याला पुढील काही वर्षांमध्ये, पुढील काही महिन्यांमध्ये दिसतात. त्यामुळे GSTकडे असं बघू की शिस्त आहे ही आणि ह्याच्यासाठी मला थोड्याशा काहीतरी गोष्टी कॉम्प्रोमाइज करायला लागणार आहेत आणि त्या करायची माझी तयारी आहे, कारण या बिझनेसला मला वाढवायचं आहे. बरोबर. नाही जर बिझनेस करताना ग्रोथ हा जर अप्रोच असेल तर GST हा खरंच तू म्हणले तसा शिस्तही लावतो त्या बिझनेसला आणि त्या ह्याने आपण प्रत्येक महिन्याचा सेल्स आणि टर्नओव्हर मॉनिटरी व्यवस्थित करू शकतो. नक्कीच. आणि बरेचदा मला फोन येतो आणि म्हणतात की 18 लाख टर्नओव्हर झालाय, आता काय करायचं, बिलिंग करू का नको, सेल होऊ दे का नको. मी त्यांना सांगते करा. GSTमध्ये रजिस्टर होणं इज अ व्हेरी पॉझिटिव्ह थिंग.
तुम्ही बिझनेसचा पहिला एम किंवा गोल ठेवू शकता की पुढच्या एवढ्या एवढ्या वेळात मी GSTमध्ये रजिस्टर असेल. सो हे खूप पॉझिटिव्हली बघायला पाहिजे आणि याच्यामुळे होणारे फायदे तुम्हाला पुढील काही वर्षामध्ये नक्कीच दिसणार आहेत. आणि तो दुसरा जो प्रश्न विचारला होता की GSTमुळे कॉस्ट वाढते. राईट. तर बेसिकली GSTमुळे कॉस्ट कशाची वाढते, तर त्याचे जे काही कंप्लायन्सेस आहेत, रिपोर्टिंग पार्ट आहे, तो GST पोर्टलवर जाऊन करावा लागतो. आता 2 पर्याय असतात एखाद्या व्यक्तीकडे. पहिलं म्हणजे त्याने स्वतः शिकणे आणि ते करणे. दुसरा पर्याय आहे की मदत घेणे. जेव्हा एखाद्या व्यक्तीची मदत तुम्ही घेत असता, तर त्याची कॉस्ट तुम्हाला पे करायची. तर तुम्ही निवडायचं आहे की कुठला पर्याय तुम्हाला जास्त सुटेबल आहे. तुम्हाला वेळ देऊन शिकून ते करायचं आहे का तुम्ही बाहेरून मदत घेणार आहे. राईट. सो म्हणजे कंप्लायन्सेस जे वाढतात ते तू तेच सांगतेस की त्या पोर्टलवर जाऊन ते फाईल करायला लागतो तो रिटर्न. आणि तो रिटर्न दर महिन्याला फाईल करायला लागतो का त्यालाही ऑप्शन असतो क्वार्टरलीचा? राईट. तर रिटर्न पहिल्यांदा समजून घेऊ किती प्रकारचे असतात. GSTमध्ये एक रिटर्न असतं, ते म्हणजे GST3. त्या व्यतिरिक्त 2 गोष्टी आपण बघतो, ते म्हणजे GSTR1 जे डिटेल्स ऑफ आउटपुट असतं आणि GST2B म्हणजे डिटेल्स ऑफ इनपुट. सो 2 पद्धतीचे डिटेल्स आणि एक रिटर्न असं हे कॉम्बिनेशन असतं. आता GSTR1 म्हणजे काय, तर सेल्सचं लाईन आयटम वाईज एंट्री. म्हणजे आपण एक पिरियड धरू महिना. आता या महिन्यात जेवढे सेल्स इनवॉइस झाले, समजा माझे 15 सेल्स इनवॉइस झाले, तर 15 एंट्रीज मला करायच्या आहेत. यामध्ये काय लागणार आहे, सगळ्यात पहिल्यांदा ज्या व्यक्तीला विकला गेला म्हणजे ग्राहकाचं नाव, त्याचा GST नंबर, त्याच्यानंतर एकूण किंमत म्हणजे त्या इनवॉइसची प्राईस, त्याच्यावर किती टक्के GST आहे, हे सगळे त्याच्यात माहिती लिहायची आणि इनवॉइस नंबर आणि तारीख त्या महिन्यातली. हे प्रत्येक लाईन आयटम हा GSTR1चा भाग आहे. हे तुमचं भरून झालं की GSTR1 तुम्हाला फाईल करता येतो. आता ह्याची फ्रिक्वेन्सी आयदर महिन्याची असू शकते किंवा क्वार्टरली. आता महिन्याची कोणाला आहे, ज्यांचं टर्नओव्हर 5 कोटीपेक्षा जास्त आहे. गेल्या वर्षी 5 कोटीपेक्षा जास्त टर्नओव्हर झाला, त्याला मंथली भरायचं आहे, ते कंपल्सरी आहे. बाकीचे इतर जे बिझनेसेस आहेत ते क्वार्टरली म्हणजे 3 महिन्यातनं एकदा भरण्याची मुभा त्यांना दिलेली आहे. अच्छा. ही फ्लेक्झिबिलिटी आहे की जे स्मॉल स्केल बिझनेसमन आहेत ज्यांचा टर्नओव्हर 5 कोटीपेक्षा कमी आहे, तर ते क्वार्टरली रिटर्न फाईल करू शकतात. नक्कीच. आता दुसरा डिटेलचा जो प्रकार आहे तो GST2B. त्याच्यामध्ये बेसिकली तुम्हाला फक्त रिव्ह्यू करायचं आहे. काय रिव्ह्यू करायचं आहे, तर तुम्ही ज्यांच्याकडनं माल विकत घेतला, ज्यांच्याकडनं सर्व्हिसेस विकत घेतले, त्यांनी GST बिल तुम्हाला दिलं आहे. आता त्या GSTचं इनपुट तुम्हाला घ्यायचं आहे, बरोबर. तुम्ही GST लायबिलिटी भरणार आहे, त्याच्यातनं तुम्ही आत्तापर्यंत इतरांना दिलेलं इनपुट वजा करणार आहे. ते इनपुटची लाईन बाय लाईन एंट्री GST2Bमध्ये येते आणि ती ऑटोमॅटिकली येते. तुम्हाला काहीही एंट्री लेवलला काही करायचं नाही. तुम्हाला काम काय करायचं आहे की जे इनव्हॉइसेस तुमच्याकडे फिजिकली आहेत ते त्या रेकॉर्डबरोबर मॅच करायचे आणि त्याची टोटल मॅच करायची, ज्याचा उपयोग तुम्हाला इनपुट म्हणून क्वार्टरली किंवा मंथली रिटर्न फाईल करताना होणार आहे. हे थोडंसं कन्फ्युजिंग वाटतंय. इनपुटचा जो पार्ट आहे ना, तर थोडंसं मला सेल्स आणि परचेस या भाषेत थोडं आपण बघूया ते. म्हणजे थोडक्यात समजा मी या महिन्यात GST हे सेल्सवर मी 18% म्हणजे समजा 1 लाखाचा सेल झाला आहे माझा महिन्यात आणि मी 18,000 GST भरलेला आहे, भरणार आहे समजा मी. आणि दुसरीकडे मी याच महिन्यात काहीतरी परचेस केलेलं आहे आणि त्याच्यावर मला 15,000 GST इनपुट मिळालं आहे. म्हणजे थोडक्यात मी काय आयफोन घेतला आहे किंवा मी काहीतरी कम्प्युटर घेतला आहे आणि त्याच्यामुळे मला 15,000 हा GST इनपुट मिळालेला आहे. तर मग इफेक्टिव्हली मला 18 वजा 15 3,000 GST भरायला लागेल का, असं म्हणतेस तू? हो, या उदाहरणाप्रमाणे 3,000 भरायला लागेल. तर इनपुट वेगवेगळ्या प्रकारचे असतात. तू जे उदाहरण देतो त्याच्यामध्ये ॲसेटवरचा इनपुट तू पूर्णपणे घेतोय. तसंच तू सर्व्हिसेसवरचा पण इनपुट घेऊ शकतो. म्हणजे रेंटवर माझं ऑफिस आहे, त्यावर असलेला GST इनपुट म्हणून मिळेल. मी रॉ मटेरियल घेतलं, मी इतर सर्व्हिसेस घेतल्या म्हणजे काही प्रोफेशनल्सना हायर केलं, त्या सगळ्यावरचा इनपुट म्हणजे त्याचं बेनिफिट तुम्हाला मिळणार आहे. आणि तिसरा जो आहे प्रकार तो GST3 म्हणजेच तो समरी रिटर्न आहे. म्हणजेच काय, तर टोटल लेवलला तुमची लायबिलिटी जशी आत्ताच्या उदाहरणात होती 18,000 वजा 15,000 आणि 3,000 तुम्हाला पेएबल आहे आणि ते पुन्हा क्वार्टरली किंवा मंथली, जे पहिले मी लिमिट म्हटलं होतं की 5 कोटीच्या वर टर्नओव्हर असेल तर मंथली GSTR3 भरायचा आणि अदरवाईज क्वार्टरली भरायचा आहे तुम्हाला.
ओके. आणि आता मला सांग की हा जो इनपुटचा आपण पार्ट म्हणतोय तर हा कॅरी फॉरवर्ड पण होतो का? म्हणजे उदाहरणार्थ या महिन्यात मी फक्त व्हेंडर्सचे बिल्स केलेत आणि त्या मनाने सेल्स नाही आहे तेवढा, त्यामुळे माझ्याकडे GST इनपुट आहे पण मला भरायचा नाही आहे या महिन्यात, तर हा किती काळासाठी कॅरी फॉरवर्ड होऊ शकतो? आत्ताच्या जे काही ॲक्ट आहेत किंवा आत्ताच्या ज्या प्रोव्हिजन्स आहेत त्याप्रमाणे इनपुट कॅरी फॉरवर्ड तर होणारच आहे आणि त्याला सध्या टाइम लिमिट काहीच नाही आहे. हो, मला वाटलं की त्या फायनान्शियल इयरमध्ये ते बुक करायचं आहे किंवा ते वापरायचे असं काही नाही. नाही. हो, हे चांगलं आहे म्हणजे एखादा परचेस मोठा आहे तुमचा आणि सेल्स दिसत नाहीये तर तुमचा जो लॉस नाहीये तर तो तुमचा कॅरी फॉरवर्ड होणार आहे. बरोबर, तो त्याचा input. बेनिफिट पुढे घेता येणार आहे तुम्हाला. परफेक्ट. एक सगळ्यात मोठं सगळ्या बिझनेसमनला इश्यू असा येतो किंवा टेन्शन असं असतं की मी इनव्हॉइस तर रेज केलेला आहे पण क्लायंट भरोशाचा नाही आहे की तो वेळेत पेमेंट करत नाही. पण मी आता इनव्हॉइस GST अंडर केलेला आहे तर मला GST भरणं भाग आहे आणि जर तो मंथली असेल तर मला पुढच्याच महिन्यात भरायचं आहे आणि तोपर्यंत बिल इश्यू झालं नाही तर काय? तर अशा वेळेला काय करायचं? आता एखादं मेकॅनिझम जेव्हा येतं किंवा एखादा ॲक्ट येतो तेव्हा तो ॲक्ट आपल्याला फॉलो करायचा असतो. ॲक्च्युअल परिस्थिती मग आपण अशी मॅनेज करायची की कॅश फ्लोला इम्पॅक्ट होणार नाही किंवा GST तरी वेळेवर भरता येईल. तर सगळ्यात महत्त्वाचं आधी GST कधी बंधनकारक होतो किंवा कुठल्या क्षणी तो पेएबल होतो, तर ज्या क्षणी तुम्ही इनव्हॉइस रेज करता त्या क्षणी तुम्ही ती लायबिलिटी म्हणून कन्सिडर करता. आता दुसरा जो तुझा प्रश्न आहे तो असा की रिकव्हरी झाली नाही तर जो सर्व्हिस प्रोव्हायडर आहे किंवा गुड्स प्रोव्हायडर आहे त्याची ही लायबिलिटी आहे की त्याने टॅक्स भरला पाहिजे. आता तो टॅक्स भरताना तो इनपुट क्रेडिट म्हणजे इनपुट थ्रू भरू शकतो किंवा ॲक्च्युअल इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर म्हणजेच ॲक्च्युअल कॅश भरू शकतो. सो तो जर रिकव्हरेबल नसेल तरीसुद्धा सप्लायरचं हे ऑब्लिगेशन आहे की त्याने तो GST भरायला पाहिजे थ्रू इनपुट क्रेडिट ऑर थ्रू इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर. तुम्हाला तुमच्या कस्टमरना व्यवस्थितपणे एज्युकेट करायचं आहे, त्यांना सांगायचं आहे की मी तुम्हाला इनव्हॉइस रेज केलं आहे या दिवशी, पुढच्या 10 दिवसात मला तुम्ही पेमेंट करा कारण आपली सर्व्हिस कंप्लीट झाली आहे किंवा आपले गुड्स ऑलरेडी तुमच्याकडे पोहोचलेले आहेत. सो अशा पद्धतीने ते करायचं आहे. आणि मी आत्ताचं सांगते बिझनेसेसचं, जेव्हा GST आला तेव्हा हे बरंच कन्फ्युजन होतं पण आत्ता स्टेबल होत आहेत बिझनेसेस, स्टेबल झालेत रादर आणि त्यांना माहीत असतं की हे GST इनव्हॉइस आहे त्याचा अर्थ या व्यक्तीला फार कमी वेळ आहे म्हणजे 30 दिवसांपेक्षा कमी वेळ आहे जर तो मंथली रिटर्न कॅटेगरीमध्ये येतोय तर आपण त्याला पे केलं पाहिजे. हे एक ऑप्शन आहे. आता दुसरा सिच्युएशन अशी असू शकते की ज्याच्यामध्ये बॅड डेप्स होणार आहे म्हणजे ती रिकव्हरी होणारच नाही आहे तुम्हाला किंवा ते पैसे तुम्हाला माहिती आहे की अजून 4 महिन्यांनी मिळणार आहेत. अशा वेळी तुम्ही रिव्हर्स करू शकता तुमचं इनव्हॉइस विथ अ स्पेसिफिक रिझन. म्हणजे रिझन गव्हर्नमेंटला कळवायची गरज नाही पण शिस्तीचा भाग आहे म्हणून म्हणते, नाहीतर सारखे इनव्हॉइस रिव्हर्स करतील लोक. बरोबर. तर असं काही स्पेसिफिक कारणं असतील तर तुम्ही इनव्हॉइस रिव्हर्स किंवा सेल्स रिटर्न ज्याला म्हणतात तशी क्रेडिट नोट रेज करू शकता आणि त्याचं सुद्धा एंट्री GSTR 1मध्ये होते. सो अशा क्रेडिट नोटमुळे तुमची लायबिलिटी म्हणजे ते इनव्हॉइस रिव्हर्स झालं, तुमची लायबिलिटी नील झाली आणि तुम्हाला जेव्हा माहिती आहे की रिकव्हरी होणार आहे किंवा हे वर्कआउट होणार आहे पुढे जाऊन त्यावेळेला त्यांच्याशी नीट बोलून इनव्हॉइस रेज करायचं. अर्पिता, याच्यात अजून एक सोल्युशन म्हणजे प्रोफॉर्मा इनव्हॉइस असं म्हणलं जातं. तर हे प्रोफॉर्मा इनव्हॉइस काय असतात नेमके? आपल्या पॉडकास्टमध्ये आपण कायम म्हणतो की कस्टमर रिलेशन, ग्राहक राजा, ह्या सगळ्याशी हे संदर्भात आपण हे बोलतोय. म्हणजे मी जे आता क्रेडिट नोट मेकॅनिझम झालं त्याच्यामध्ये पण ग्राहकांशी चांगला संवाद होणं महत्त्वाचं आहे. प्रोफार्मा इनव्हॉइस हा त्यातलाच एक मेकॅनिझमचा एक भाग आहे असं म्हणूया. प्रोफार्मा इनव्हॉइस म्हणजे काय? जेव्हा तू आणि मी एकत्र बिझनेस करणार आहे, तुला मी काहीतरी सर्व्हिस देणार आहे, त्यावेळेला तुला अंदाज असला पाहिजे की एकंदर ह्या सर्व्हिससाठी मला किती पे करायचे. अशा वेळी मी प्रोफार्मा इनव्हॉइस रेज करते. त्यामध्ये मी असं मेन्शन करते की निरंजनला या सर्व्हिसेस माझ्याकडनं हव्या आहेत, त्याची साधारण एस्टिमेटेड कॉस्ट एवढी आहे आणि GSTचा रेट काय आहे किंवा कधीकधी GST पण प्रोफार्मा इनव्हॉइसमध्ये लिहिलेला असतो. आता याच्यामुळे काय होणार आहे की मी इनव्हॉइस रेज नाही केलं, मी फक्त तुला परचेस ऑर्डर किंवा प्रोफार्मा इनव्हॉइस दिलं आहे. याच्यामुळे तुला तुझा कॅश फ्लो मॅनेज करायला होणार आहे. त्याच्यामध्ये लिहिलेले असतात टर्म्स किंवा लिहू पण शकतो की हे सप्टेंबरला काम संपणार आहे आणि इनव्हॉइस 30 दिवसाच्या आत क्लिअर करणं अपेक्षित आहे. अशा टर्म्स लिहू शकतो आपण आणि ह्याच्यामुळे तुला कॅश फ्लो, तुझं बजेटिंग होणार आहे. शिवाय मला असं आहे की मी इनव्हॉइस नाही रेज केलेलं, काम तर सुरू झालं आहे
त्यामुळे आपल्यामध्ये एक पद्धतीचं रिलेशन निर्माण झालं आहे आणि आपण आता या जे काही कमिटमेंट्स आहेत त्याच्या टुवर्ड्स चाललो आहे. मी माझी सर्व्हिस देते तुला आणि GSTची लायबिलिटी नाही आहे माझ्यावर, कारण तो प्रोफार्मा इन्व्हॉइस आहे. ज्या क्षणी ती सर्व्हिस संपेल किंवा ज्या क्षणी ते स्टेज येईल त्या क्षणी मी ॲक्च्युअल इन्व्हॉइस रेज करेन आणि या गोष्टी मेकॅनिझम त्याचं जे आहे कॅश फ्लो मॅनेजमेंट, बजेटिंग हे सगळं व्यवस्थित होईल आणि दोघांच्या सर्व्हिसेस एकमेकांना व्यवस्थित दिल्या जातील. असं हे प्रोफार्मा इन्व्हॉइस तुम्ही करू शकता बिझनेसेसमध्ये. 2 खूप महत्त्वाच्या इन्साईट सांगितले असतो. एकतर तुम्ही GST इन्व्हॉइस हा रिव्हर्स करू शकता. म्हणजे जर बॅड डेप्ट्स असतील किंवा असं कळून चुकलं की समोरच्याला आपण इन्व्हॉइसचा रेज केलेला आहे पण काही कारणांमुळे, काही अनफोर्सिन सिच्युएशन्समुळे पेमेंट वेळेत येणार नाही आहे, तर अशा वेळेला तुम्ही रिव्हर्स करू शकता. किंवा प्रोफार्मा इन्व्हॉइसचा एक ऑप्शन आहे की जर क्लायंट समोरचा अनोळखी असेल, भरोशाचा नसेल, तर तुम्ही आधी त्याला प्रोफार्मा इन्व्हॉइस किंवा परचेस ऑर्डर देऊन, कोट देऊन त्याला आधी तुम्ही तो कन्फर्म करू शकता ती ऑर्डर आणि त्याच्यानंतर तुम्ही इन्व्हॉइस रेज करू शकता. हे सगळं आता अर्पिता कळलेलं आहे. पण आता सांग की काही कारणांमुळे किंवा नवीनच आहे तो बिझनेसमन किंवा कंप्लायन्ससाठी तो कोणाचा सपोर्ट घेत नाही आहे किंवा त्याला माहितीच नाही आहे आणि त्यांनी GST रिटर्न्स फाईल केले नाहीत काही, तर काय होऊ शकतं? अशी चूक अजिबात करू नका. सगळ्यात महत्त्वाचं, एकदा तुम्ही GSTच्या अंडर रजिस्टर झालात म्हणजे त्या तारखेपासून जी काही तारीख असेल त्या तुमच्या GST सर्टिफिकेटवर, त्या तारखेपासून तुम्ही GST रिटर्न भरण्याचे कंप्लायन्स केलेच पाहिजेत. एक नाही केले तर त्याला इंटरेस्ट आहे, पर डे असतो आणि तो. हो. सो ती चूक मुळीच करू नका, कारण माझ्या माहितीत असे बिझनेसेस आहेत की ज्यांनी GST नंबर काढला, त्यांचं काहीतरी काम होतं, ते कॉन्ट्रॅक्ट क्लोज झालं आणि नंतर भरलेच नाहीत रिटर्न. बापरे. आणि जेव्हा डिपार्टमेंटकडनं त्यांना इन्क्वायरी आली तेव्हा झालेल्या बिझनेसपेक्षा रिटर्न न भरल्यामुळे जे काही ॲक्शन किंवा जो काही पेनल्टी आणि इंटरेस्ट लावला तो खूप जास्त होता. काय सांगतेस? म्हणजे GST रिटर्न हे कंपल्सरी भरलं पाहिजे आणि त्यासाठी तुम्हाला सुरुवातीला जर मदत घ्यायला लागली, त्याची जर काही कॉस्ट असेल, तर ती तुम्ही नक्की विचार करा की तुमच्याकडनं ते होणार आहे का, नाहीतर तुम्ही ती कॉस्ट पे करा आणि ते करून घ्या. राईट. म्हणजे असा विचार नाही केला पाहिजे की अरे CAला कुठे फीज द्यायची किंवा त्याच्यासाठी कुठे अकाउंटंट ठेवायचा. म्हणजे असा विचार करणं हा पूर्णतः चुकीचा आहे. हा प्रोफेशनल ॲप्रोच नाही आहे बिझनेस करताना. म्हणजे ती जी काही कॉस्ट तुम्ही म्हणताय तर ती इन्व्हेस्टमेंट आहे आणि ती तुम्ही तुमच्याच बिझनेसमध्ये करताय, असा ॲप्रोच त्याकडे ठेवून बघितलं पाहिजे. नक्कीच. आणि GST रिटर्न वेळेवर भरण्याचे खूप फायदे आहेत. पहिलं मी मगाशी म्हटलं तसं की मी पुन्हा पुन्हा तेच सांगते की तुमचे स्ट्रॅटेजीज, गोल्स, तुमचे बिझनेस ग्रोथ ऑब्जेक्टिव्स सगळे त्याच्याशी अटॅच्ड आहेत. दुसरं, तुम्ही जेव्हा बँकेकडे लोनसाठी जाता किंवा इतर कामांसाठी जाता तेव्हा ते तुम्हाला GST रिटर्न मागतात. सो ते नॉन कम्प्लायन्सची कॉस्ट खूप जास्त आहे. म्हणजे असं म्हणतात की तुम्हाला कम्प्लायन्स अवघड वाटतोय का, मग नॉन कम्प्लायन्स करून बघा आणि त्याची कॉस्ट पे करा. खरंय. सो नॉन कम्प्लायन्स नाही. मी म्हणून पुन्हा पुन्हा म्हणते की शिस्त आणली ती एवढ्यासाठीच की आता हां ठीक आहे आता हा डेटा देऊन टाकलाय असं नाही. तुम्ही जो कोणी हायर करणार आहे, आउटसोर्स करणार आहे ज्याला कोणाला, त्यालासुद्धा डेटा जाताना तुम्ही व्हेरीफाय करणं महत्त्वाचं आहे. म्हणजे मी सर्व्हिस बाहेर आउटसोर्स केली आहे, आता माझी रिस्पॉन्सिबिलिटी नाही असं अजिबात चालणार नाही आहे. त्यामुळे जरी ती व्यक्ती तुमचं रिटर्न भरत असली तरी डेटा करेक्ट तुमच्याकडनं गेला पाहिजे त्यांच्याकडे. राईट. म्हणजे आत्ता आपण बिझनेसेसबद्दल बोलतोय, पण समजा इंडिव्हिज्युअल प्रोफेशनल आहे, म्हणजे आपण म्हणू की ॲक्टर आहे समजा, किंवा की ज्याची नोकरी नाही आहे पण तो इंडिव्हिज्युअल इन्कम तो कमावतो वेगवेगळी कामं करून किंवा प्रोजेक्ट्स करून, तर त्यांना पण GST लागू होतो? प्रत्येक व्यवसायाला GST लागू होतो आणि टर्नओव्हरचे लिमिट्स लागू होतात. आता ह्याच्यामध्ये काही एक्सेप्शन्स आहेत, पण तू जे उदाहरण घेतलं त्यांना ते ॲप्लिकेबल आहे. ओके. सो म्हणजे त्या टर्नओव्हरपेक्षा जास्ती इन्कम तुमचं जर प्रोफेशनल इन्कम असेल तर तुम्हाला GST हा लागू होतोय? नक्कीच. इन्कम म्हणा, सेल्स म्हणा, रेव्हेन्यू म्हणा, हे सगळे टर्म्स जे आहेत ते आपल्या GSTच्या टर्नओव्हरच्या कंडिशनमध्ये कव्हर होतात. ओके. आता काही फर्म्स या प्रोप्रायटरीशिप असतात, काही LLP असतात, काही प्रायव्हेट लिमिटेड असतात. तर प्रोप्रायटरी जरी तुमची फर्म असली तरी पण तुम्हाला GST ॲप्लिकेबल होतोच जेव्हा तुम्ही टर्नओव्हर क्रॉस करता तेव्हा? नक्कीच. निरंजन, GSTमध्ये एक संज्ञा वापरली आहे, पुरवठा. त्यामुळे पुरवठा या संज्ञेखाली ज्या ज्या गोष्टी येतील त्याला जो रेट ॲप्लिकेबल आहे
तो GSTचा रेट असणार आहे. GSTच्या करजाळ्यात जर त्या गोष्टी येत असतील तर त्याला GST ॲप्लिकेबल होणार आहे. ती एंटिटी कोणत्या प्रकारची आहे, काय आहे, हे नंतर त्याचं सेकंडरी मॅटर असणार आहे. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे GST हा स्वतःच्या खिशातनं भरायचा नसतो. बिझनेस ओनर, पुरवठा करणाऱ्या व्यक्ती हा एजंटसारखं काम करतोय. तो समोरच्याकडनं तो घेतो आणि सरकारकडे जमा करतो. त्यामुळे ते खिशातनं भरायला लागणार नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, बँक लोन घेताना सिबिल जेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच GST कम्प्लायन्सेस महत्त्वाचे आहेत. थँक्यू अर्पिता. म्हणजे मला सगळ्या लिस्नर्सला इथे सांगायचं आहे की GST रिलेटेड आम्हाला आमच्या आत्तापर्यंतच्या पॉडकास्टवर जे प्रश्न आले किंवा मेल थ्रू आले त्याच्यावरनं हा एपिसोड आम्ही प्लॅन केला खरं तर आम्हालाही कल्पना आहे की GSTचा ॲम्बिट करायचा त्याची व्याप्ती खूप मोठी आहे. त्यामुळे सगळे प्रश्न कव्हर करणं शक्य नाही आहे. त्यामुळे तुम्हाला यापेक्षा काही वेगळे प्रश्न असतील, काही अडचणी असतील, काही शंका असतील तर त्या तुम्ही अर्पिताला मला नक्की विचारू शकता. या एपिसोडवर तुम्ही कमेंट करू शकता किंवा तुम्ही businesschibarakadi@gmail.com या ID वर तुम्ही मेलवरनंही प्रश्न विचारू शकता. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज आहे 2 ऑगस्ट 2024. सो या दिवशी आपण हा एपिसोड रिलीज केलेला आहे. हे पण सगळ्याच लिस्नर्सनी लक्षात ठेवावं, कारण GST हा थोडासा ग्राहकाभिमुख असाही कायदा आहे. त्याच्यामुळे त्याच्यात काय म्हणू आपण की बदल हे होत असतात. त्यामुळे या एपिसोडमध्ये जे आपण डिस्कस केलेलं आहे ते कदाचित पुढच्या वर्षी यातल्या काही तरतुदी या बदलू शकतात. त्यामुळेच आपण मुख्यत्वे खूप नंबर्स यात डिस्कस केलेले नाही आहेत. म्हणजे टर्नओव्हरची लिमिट ही आत्ता एक आहे, ती कदाचित पुढच्या वर्षी 2 वर्षांनी बदलू शकते. तर याचं भान फक्त लिस्नर्सनी, श्रोत्यांनी ऐकताना ठेवावं. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये अशाच आणखी एखाद्या महत्त्वाच्या विषयावर गप्पा मारायला, डिस्कशन करायला. ऐकत रहा बिझनेसची बाराखडी पॉडकास्ट. Disclaimer. Please note that the content provided in this podcast is for knowledge and informational purpose only and should not be considered as a financial advice. The host, guest, producers of this podcast are not liable for any actions taken based on the information presented.